कृष्णारी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आज ओझरकरवाडी मान तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे महादेव मंदिराच्या 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 2 दिवसाचा जो उत्सव होतो त्यामध्ये आमच्या मुळशीचे सभापती पंढरभाऊ ओझरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व तरुण मंडळीच्या सहकार्याने अतिशय भव्य दिव्य उत्साहामध्ये कार्यक्रम संपन्न होतो। आजच्या दिवसाची प्रथम दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आहे। माझ्यासमोर आहे स्वामी योगेश्वरानंद हरिद्वारवरून आलेले सभापती स्वतः आहेत। ही त्यांची सर्व मित्र मुळशीतील मित्र कंपनी आहेत गावातील सर्व। आत्ताच स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला आणि सर्वांनी सभापतींच्या प्रेमाखातीर जवळजवळ मुळशीवरली सर्वच मंडळी येऊन भेटून गेलीत। काही कथा कीर्तनाला प्रारंभ होतोय त्या अगोदर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचावा म्हणून परत एकदा आपल्या सर्वांच्या समोर आहोत। ओझरकरवाडी मान तालुका मुळशी जिल्हा पुणे 10वा वर्धापन दिन सोहळा। रामकृष्ण हरी। शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रिय तांडव शंकर प्रकट शुभंकर प्रलय भयंकर दिगिरारा। शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रिय तांडव शंकर प्रकट शुभंकर प्रलय भयंकर दिगिरारा। ओम परमेश्वरा परा ओम निखिलेश्वरा हरा ओम जीवेश्वरेश्वरा कररारा ओम मंत्रेश्वरा स्वरा ओम यंत्रेश्वरा स्थिरा ओम तंत्रेश्वरा वरा रामेरा। शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रिय तांडव शंकर प्रकट शुभंकर प्रलय भयंकर दिगिरारा। सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने गेल्या 10 वर्षापासून समस्त ग्रामस्थ ओझरकरवाडी यांच्या वतीने जो 2 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। या वर्षाची प्रथम दिवसाची कीर्तन सेवा आपणा सर्वांना सुपरिचित असणारे संत साहित्याचे खऱ्या अर्थाने गाडे अभ्यासक असणारे अनेक शास्त्रांचा अभ्यास करणारे अनेक शास्त्रांचे तत्व जाणणारे एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असे आदरणीय पूजनीय पांडुरंग महाराज शितोळे यांची या ठिकाणी कीर्तन सेवा झाली आहे। मंडळी रामकृष्ण हरी। ते नव तुम्हाला माहित आहे नव तुम्ही काय बघतायसा ओम साई क्रिएशन। अहो हे युट्यूब चॅनेल आहे, हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय। अहो मग बघताय काय आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको।
मुबारक माए 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 मुबारक स्वामीजींच्या काळात मुबारक माए 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 मुबारक एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबर म्हणतात, देवा माईक पदार्थ नको यात इच्छा नाही माझी, इच्छाच राहता कामा नाही. माईक पदार्थ असा असतो जो माईक म्हणजे हा नाही, भास मात्र. माईक पदार्थाचं कौतुक आहे, तो नकली असं ते आकर्षण करतो, तो माणसाला रडवतो, रंजवतो. दादा टी व्हीमध्ये चालू असणाऱ्या मालिका, टी व्हीत मालिका चालू असतात ना, मराठी हिंदी सिरियल, त्या काम करणाऱ्या सगळ्या जणी मैत्रिणी असतात, पण पाहणाऱ्या किती विक्षिप्त असतात. नाही कळलं. टी व्हीत कोणतीही मालिका सुरू झाली की त्याच्यामध्ये काय दाखवतात, एक चांगली दाखवतात, एक वाईट दाखवतात, एक कटकार असताना करते, एक त्याला बळी पडते. असंच नाही. मी एक जुनी, आता आठवत नाही मला, जुनी घटना आठवते. आमची आई जेव्हा मराठीतल्या मालिका पाहायची तेव्हा तिने एक मालिका पाहिली होती, त्याच्यात एक कल्याण नावाची पोरगी चांगली होती आणि रुपाली वाईट होती. काय त्या मालिकेचं नाव तुम्हाला आठवण आता? हां, पुढचं पाऊल, ते पहा पुढचं पाऊल असं. म्हणजे हाय वा, म्हणजे मी खरं बोलवलं, मला एवढंच करायचं बाकी खोटं कशाला बोलायचं, काय कारण आहे. पुढचं पाऊल. माझी घडलेली घटना, विठ्ठल महाराज बरं का. आमची आई असा तोंडात घास घालणार की 2 मिनटं थांबली. ती थांबली म्हणून मी टी व्हीकडचं सोडून तिच्याकडे पाहिलं. मी तिला पाहत होतो, म्हणलं बाई बाई म्हणतो, आईला बाई म्हणून वारली ती 2 वर्ष झाली. म्हणलं बाई काय झालं, तू थांब म्हणे. काय कळलं मला, म्हणले तू थांब. अरे म्हणलं पण झालं काय, हे कल्याणी चांगली, रुपालीला या घावी. काय म्हणलं मी चांगलं आहे, माझ्याकडे पाहा ना. आता खरं सांगा, त्या मैत्रिणी आहेत दोघी जणी, त्या दोघी मैत्रिणी आहेत, त्यांना अजिबात काय इथं मी घडलेली घटना सांगली होती. तिथं आठवतं तुम्हाला, आपल्या मुळशी तालुक्यामध्ये यांच्या गावचे काशिकचेच काय देतात, नामदेव शिंदे, ते समोर जे शूटिंग करतात ना, कुठे गेले दुसरे दादा, कुठे? हां, त्यांनी एक मालिका शूट केली, बुक्का नावाची एक वेबसिरीज आहे, बुक्का. जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं ना बुक्का मराठीत, त्या बुक्कामध्ये मी काम केले. आणि मी काम केलं आणि माझ्या अपोजिट विलन म्हणून यांना काम केलं नाही, काशिकजी शिंदे पाटील. आता ते मला चांगले ओळखत होते, यांना माहीत नव्हतं कोणाला शूटिंग करताना. आमची जिजुरी शूटिंग चालू होती आणि तो शेवटचा सीन आहे, त्या सीनमध्ये मी मरतो. म्हणजे मी आता आहे पण तो मरतो त्याच्यात, मेलो. तर मग ते पाटील येत ना, ते गावचे ते पाटील येतात आणि महाराज म्हणून माझी अशी कॉलर धरते. तर आता पहा बरं का, घडलेली घटना तुमच्या तालुक्यातले काय मंच सांगत नाही, मी फक्त काय सांगलो, अनेकनं लगे माईक सांगतोय. अरुण महाराज, माईक हा पदार्थ तो आकर्षित असतो, नकली असतो तरी. ते कॉलर पकडायचे आणि वाक्य नाही का, शूटिंग संपलं म्हणजे कॅमेरा थांबला की पटकन माझं दर्शन घ्यायचे. महाराज सॉरी बरं का, सॉरी, माफ करा बरं का महाराज, मला पाप लागलं बरं का महाराज, नाही कळलं. या सचिन दादा, प्रदीप दादा, या आणली का गाडी? बरं आबा, तुम्ही तिकडे पाहू लागले म्हणून मी परत थांबलो. माझं महत्त्वाचं बोलायचं वाक्य याकरता गेलं, म्हणजे ते नकली होतं, पाहणाऱ्याला वाईट वाटत असेल, पण त्यांची एवढी उदात्त भावना होती की ते म्हणायचे शूटिंग चालू म्हणून हात लावा बरं का महाराज, तुम्ही काय तसं म्हणायला वाटत नका. शूटिंग संपलं की पाय पडायचे, परत ते माझे नाही, डबल शूटिंग करायची. अहो ते म्हणजे सारखं काय हा सीन घेता, दुसरा घ्या ना, पाप लागेल ना मला.
आता त्यात पापण पुण्याचा प्रश्नच चिन्ह नाही. माणसाला टी व्हीवरती जे सर्व घटना दिसत असेल, आमच्या मित्रांनी भाऊ आमच्या मित्रांनी राम मालिकेमध्ये काम केलं होतं, रामलीलामध्ये, आणि ते स्पीकरवर सांगत असतात. त्यानं सांगितलं आता राम शेवटचा बाण मारत आहे, आता शेवटच्या बाणाने रावण पडणार आहे. त्याने शेवटचा बाण मारला, त्या रावणाने असा बाण घेतला फेकला, मिळत नाही ती. त्याने परत सांगितलं बाण चुकून दुसरीकडे लागला होता. आता राम बरोबर, अरे राम बाणवर एकच बाण ये ना, पण त्यांनी परत सांगितलं आता परत रामाचा शेवटचा बाण, आता रावण मरणार, धारातील ती पडणार. त्याने परत बाण मारला, त्याने परत बाण घेतला, परत फेकला. तुम्हाला मरणारच नाही मी. अरे तुम्हाला मरणार, तुम्हाला माझे कालचे 500 रुपये दे म्हणला. तिथं कालपासून ती म्हणलं दिलेत ना मला, माझे पहिले 500 रुपये दे, नाही तर मरतच नाही म्हणला मी. तो म्हणला 1000 देतो आता मर, आणि तुम्ही पडला मग. हा लोक म्हणले रावणाने बाण मारला आणि रावण मेला, बाण उशिरा लागला, मेला. हे दाखवतात ते सगळं जरी भास मात्र असेल, पण तासोन तास माणूस स्वतःचं सर्व काम सोडून ते पाहतो. त्याचा अर्थ माईक पदार्थामध्ये आकर्षण करण्याची पावर आहे, ताकद आहे. तो कोणता तीही इच्छा माझी तिथं वृत्ती राहता कामा नये म्हणून आणि करायला गे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. म्हणजे मला देवच पाहिजे, फक्त पांडुरंग. ब्रह्मादिक पदाची तीळ मात्र इच्छा नाही. अभंगाचं 3रं चरण. ब्रह्मादिक तुम्हा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने, ब्रह्मादिक पदार्थ आणि कन लगे
नको देवा आणि कणाल गे माईक तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा नको देवा दोघांनी सोबत उचललं होतं म्हणून तुम्हाला हात केला तर मी तुमचं उचललं तर म्हणा डबल थांबलात. एखादा दृष्टांत कमी सांगता येईल नाही कळलंय. एकदा सोबत सर्वांना न्याय देऊन घेतला म्हणजे मी माऊलीचं भजन झालं की डायरेक्ट जे विठ्ठल घेणार आहे. त्यामुळे काय तुम्हाला म्हणायचे तर आता चालीप्रमाणे सोबत म्हणायचे की नाही. कारण नंतर आता पोरं आहेत, सर्वांचं जेवण आहे, पुढचं नियोजन आहे. जरी बोलायला मला 8:30 वाजले असेल तरी मी सांगितलं की मी अगदी 50 मिनटं बोलणार आहे. आणखी 10 मिनटापैकी 5 मिनटं बोलणार आहे, थांबणार आहे. तिन्ही चरणाचा अर्थ झाला. तुकोबाराय म्हणतात मला देवप्रिय म्हणजे कोणताही नाही. ब्रह्मादी करून कोणतंही जरी पद प्राप्त झालं तरी मला पांडुरंगा तू सोडून कोणीच नकोय, तू सोडून मला कोणीच नकोय. तुकोबाराच्या भाषेत आणखी बोलू का. कटावरी कर्ण आहे ज्या देवाची निघिमिता याचे दर्शन नामदेव आहे. एक धरीला चित्ते आम्ही रखमाईचा पती. पांडुरंगा तू सगुण साकार तुझं स्वरूप सोडलं तर ब्रह्मादी करून पद मिळवणं अत्यंत कठीण. ते सहज मिळत नाही. लोकानाम लोकपालनाम मत भयंकर विनाम ब्रह्मणोपी मत भयम द्विपरार्थ पर आयुष्य. हा आयुष्याचे आयुष्य घडावं लागतं. परमात्मा दर्शन घडत नाही. आयुष्याचे आयुष्य लोकांना जातं, ईश्वराचं दर्शन घडत नाही. तो 24 तास सोबत उभा आहे. देवानं सांगितलं नको आहे मला, कारण तुझी किंमत कुठपर्यंत आहे त्या पुण्याचा क्षय झाला. एक 24 श्लोक सांगतो आणि शेवट करतो. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षणे पुण्य मृत्यू लोकम विशंती एवं तरी धर्म मनुप्रपन्ना गता गतम काम कामा लभंते. सीताराम महाराज मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. ज्ञानोबाराच्या भाषेत बरोबर जरा मोकळं. ज्ञानोबारांचा जैसे व्यस्या भोगे कवडावेचे मग दारहीची पुण्य येते तसे लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगू. माऊली काय गोड बोले. माऊली म्हणतात जोपर्यंत पैसे तोपर्यंत खिशाला किंमत आहे. खिशात पैसे नसताना माणसं खिशाला वारंवार पाहत नसतात. माणूस वारंवार खिशाला हातात तेव्हा लावतो जेव्हा खिशात पैसे असतात. खिशात पैसे नसताना हात लावेल मनुष्य. पोलिसांनी सूचना दिली परवाने आपले खिशे सांभाळा, चोर सुटलेले आहेत, हात तरी लावाला. पण एका माणसाने हात लावला बा, सरका बाजूला सरका बाजूला. पोलिसांची सूचना आहे सरका बाजूला. तुम्हाला काय झालं, खिसा सांभाळलाय. काय खिशात, तुम्हाला तंबाखूची पुडी. याला सूचना होती कधी. तसं तुकोबारांतात तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. बेगडे साहेब बरं का, बेगडे महाराज पुण्याचा क्षय झाला की कोणतंच पद जागेवरती टिकत नाही. मग तुकोबारांत ते टिकतच नाही, आम्हाला नकोच ना. आणि हे आम्हाला कळालं म्हणून तू सोडून जगातलं काहीच नको. शेवटचं चरण तुका म्हणता कळले आम्हावर तुका म्हणता कळली आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर. तुका म्हणत्याचे कळली आम्हावर. तुका म्हणत्याचे कळली आम्हावर. कळले आम्हावर. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर.
माझे अर्थ नको देवा माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. सर्वांनी हात वरती करायचा आणि सर्वांनी म्हणा तुकाराम 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 तुक म्हणे त्यांचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म. भाऊ अशी घटना घडली, दोघांनी सोबत प्रमाण आता उचलले आणि दोघांनी एकच चालू उचलली, सर्वच आनंद झाला. आता मला टेन्शन आलं तर नेमका डावा हात करू का उजवा हात करू, पण ते सारखं झालं. धन्यवाद आहे ना, सर्वांनी गायलं सुंदर, सर्वांना धन्यवाद. मोजून सर्वांची 2 मिनटं घेतो. कीर्तनाला पूर्णविराम. शेवटचं चरण फक्त एवढंच सांगतं की कळण्यामध्ये त्याग असतो, न कळण्यामध्ये भोग असतो. वस्तू कळायला मनुष्य त्याग करतात, पण ते कळत नाही तोपर्यंत साधना करावी लागते. कळलं की त्यागच करतो, पण कळण्याकरता कधी कधी आयुष्य घालावं लागतं. लोक म्हणतात ना याचं अख्खं आयुष्य गेलं पण आणखी याला कळलं नाही, कळत नाही. वैकुंठाशी गुलेबाबा मला पाठात सांगायचे. एक मावशी भजे काढण्याकरता बसली. भजे पहिला घाणा घेतला आणि दुर्डीमध्ये सोडला जरा. दुसरा घाणा जेव्हा भजे सोडले तेव्हा तिचं सहज लक्ष गेले त्यात
दुर्डीतले भजे 2-3 कमी झाले होते पंडाभाऊ. तिने विचार करा, मी खाल्ले नाही, घरातल्या पोराने खाल्ले नाही, पती घरात नाही, कोणीच नाही, भजे काय झाले असतील. बारीक लक्ष देतं उंदराचं पिल्लू भजे घेऊन चाललं होतं. बाबा म्हणजे तिला राग आला, तिने भजे करायचे बंद केली, पहिली घरात गेली आणि पिंजरा घेऊन आली. मग तिने पिंजरा कशी नशिबाने थट्टा आज मांडली. श्रीराम लागूचा पिंजरा तो सिस्टीम भारी असे त्याची. तिने काय थोडंसं बोलत सर बरं का, मला संपलं आता. तिने तो पिंजरा समोर मांडला, त्याच दुरडीतले 5 भजे घेतले आणि त्या पिंजऱ्यात ठेवले. बोलत चला कोणासाठी? उंदरासाठी. उंदीर परत आला, कशासाठी? भज्यासाठी. अण्णा बोलत चला, भज्यासाठी. ठेवले ही उंदरासाठी, आला ही उंदीर भज्यासाठी. तिने इकडे तिकडे पाहिलं, त्याला तिकडे भजे दिसले. तो तुरतुर करत गेला आणि आत गेला. आत गेल्यावर त्याची एक सिस्टीम असते, खड्डीश आवाज येतो, अंधार बंद होतो. आलता कशासाठी पावली? सचिन भाऊ भज्यासाठी. पण जेव्हा आवाज आला की त्याला कळलं आपलं काहीतरी चुकलं. त्याने भज्यासाठी येऊन भजे खाल्ले नाही. इकडं हात काढ, तिकडं पाय काढ, इकडं डोक घामाचे घामागर्द झाला. शेवटी झोपला उशाला भजे घेऊन. नाही कळलं, असे खाल्ले नाही. आधी त्याचे नव्हते तर चुरून खाल्ले, आता त्याच्याच करता ठेवले तरी खाल्ले नाही. का? कारण त्याला कळलं या भज्यात माझं मरण आहे. कळण्यामध्ये त्याग असतो, न कळण्यात भोग असतो, याकरता बोलतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, आम्हाला वर्म कळलं. जे जे कर्म जे जे धर्म ते नाशिवंत. म्हणून तर समचरणदृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. आज आपल्या 10व्या वर्षातील पूर्वसंध्येला माझं कीर्तन होतंय. आपल्या सर्वांच्या परिचित तालुक्याचं नेतृत्व आदरणीय आमचे पंडाभाऊ ओझरकर भाऊंचा दिवशी फोन झाला. अण्णांचाही फोन आला, इकडे पंडाभाऊंचं माझं नेहमीचं बोलणं असतं, अक्षदादांचं. समोर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्व माझे परिचित आहेत. आता सर्वांचा उल्लेख करत नाही, कारण यानंतर जे सूत्रसंचालन करणार आहेत ते सर्वांचाच उल्लेख करणार असल्यामुळे मी सर्वाला फक्त हात जोडतो, सर्वाला अभिवादन करतो. फक्त जाताना सामुदायिक सर्वांना एक प्रार्थना करतो. आपण लहानपणी शाळेमध्ये एक प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आहे. पण कधी आपल्याला आयुष्यात हा प्रश्न पडला नाही की भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा शाळा सुटल्यावर ती कामाला कधी आली नाही, त्याचा कधी उपयोग झाला नाही. पण लोकांना ते कळलं नाही की ती प्रतिज्ञा शाळेत म्हणायची असती, शाळेत म्हणायची असती आणि आयुष्यभर ती जगायची असते. भारत माझा देश, भारत माझा देश आहे. भारत हा कोणत्या पक्षाचा देश नाही, कोणत्या जातीचा नाही, कोणत्या धर्माचा नाही, तो माझा देश आहे. आणि माझा म्हटलं की मनुष्य वाईट वागत नाही. माझ्यावरती जो प्रेम असतं ते इतरावरती नसतं. म्हणून तर देशच हे प्यार तो हरपल कहना चाहिए, मैं रहू या ना रहू भारत रहना चाहिए. तो माझाच वाटला पाहिजे. भारतावर नितांत प्रेम करा. माझं वैयक्तिक मत होतं, येणाऱ्या काळात सभापती नाते संपणार आहेत. बरं, नाते संपणार आहेत. माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल, गोष्ट मी आता जे पाहिलो का ना, नातं संपणार आहे. केदारी पाहुणं, आता हिंदुरीच्या IT पार्कमध्ये जा, पण नवनाथ भाऊ नातं कसं संपणार आहे? कारण आता आपल्या पुण्यातला ट्रेंड आहे उशिरा लग्न करणे, त्यानंतर फॅमिली प्लॅनच्या नावाखाली 7-10 वर्ष पोरबाळांना होऊ देणे, आणि त्याच्यानंतरचा ट्रेंड 1 चाइल्ड, एकच बाळ. आता मला कळतं ते असं आहे बुवा, आपल्या आईच्या बहिणीला मावशी म्हणतात. इकडं बोला ना पटकन. बाळाची एक जन्माला घातलं तर मावशी कशी राहील? आपल्या बापाच्या बहिणीला आत्या म्हणतात. बाळच जन्माला घातलं तर आत्या कशी राहील? आपल्या आईच्या भावाला मामा म्हणतात. अरे बाळ एक जन्माला घातली, नातं कसं शिल्लक राहील? त्यामुळे एक लक्षात ठेवा, आपण सर्व नातं संपवतोय. मी बोलतोय थोडं गांभीर्य घ्यावं लागेल. येणाऱ्या काळात नातं शिल्लक राहणार नाही. पूर्वी लवकर लग्न झाले म्हणून मुलं झाले, नातू झाले, पंतू झाले, खापूर पंतू तिथपर्यंत पाहायला भेटलं, पणजीपर्यंत. आता बाप बेचैनी आहेत. का माहिती का? कारण त्यांना लवकर मोराच्या हातात संसार द्यायचा आहे, पोराच्या हातात संसार द्यायचा, मोकळं व्हायचं आहे. पण त्यांना वानप्रसाद पुरत जाऊ दे ना, त्यांचे लग्नच होईनात, ते लग्नच करीनात. कित्येक बापांचे आम्हाला फोन येत, महाराज काही करा, आमचं पोरगं तुमचं ऐकतं, त्याला लग्न करायला सांगा. आणि काही बापाचे आम्हाला फोन येत जे आम्हाला कीर्तन सांगायची लाज वाटते, ते आम्हाला पण सांगते, महाराज ते आमचं पोरगं तुमचं ऐकते, त्याला सांगा ना मला आज कर म्हणून. नाही कळलं? ती लेकरू जन्माला घालून आम्हाला फोन, अहो म्हणून ते शिकलेलं आहे. असं कसं मिळालेलं शिकले